तर मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या आणि दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला, आपला जास्त वेळ न घेता आपण आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, 1 सप्टेंबर ची खुश खबर, राज्य कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी। अखेर वित्त विभागाकडून GR शासन निर्णय मंजूर। या संदर्भामध्ये बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज संदर्भात शासन निर्णय शासनाकडून निर्गमित। शासनाच्या कोणत्या विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे? शासन निर्णयामध्ये कोणत्या बाबी समाविष्ट करण्यात आल्या आहेत? शासन निर्णयामार्फत कर्मचाऱ्यांना कसा दिलासा मिळणार आहे? हा दिलासा कोणत्या तारखेपासून मिळणार आहे? उपरोक्त प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ मित्रांनो सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास पहा। चला तर करूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे। ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। ही बातमी अत्यंत महत्त्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवारांना शेअर करून लाईक करायला विसरू नका। तर चला करूया दिलासादायक आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण। राज्य कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज। वित्त विभागाकडून अखेर महत्त्वपूर्ण दिलासादायक निर्णय निर्गमित। राज्य शासनाच्या वित्त विभागामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार खुल्लर समितीने शिफारस केलेल्या सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यास अखेर मंजुरी देण्यात आली आहे। सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की शासन वेतन त्रुटी समिती 2024 ने सादर केलेल्या अहवालातील शिफारशी सदर शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आली आहे। सदर समितीने शिफारशी केलेले जोडपत्र शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहेत। नमूद करण्यात आलेल्या पदांना 1 जानेवारी 2016 पासून काल्पनिकरित्या मंजूर करण्याचे निर्देश सदर शासनाकडून देण्यात आले। तर प्रत्यक्ष आर्थिक लाभ हा दिनांक 1/6/2025 पासून देण्यात यावे। मात्र या कालावधीत कुठल्याही संवर्गाला थकबाकी अनुदेय नसल्याचे मात्र शासन निर्णयात स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे। जोडपत्र 1 नुसार जे कर्मचारी दिनांक 1/1/2016 ते 31/5/2025 या कालावधीत सेवानिवृत्त झाले असतील त्या कर्मचाऱ्यांसाठी या कालावधीत सेवानिवृत्त झाले असतील त्या कर्मचारी दिनांक 1/1/2016 ते 31/5/2025 या कालावधीत सेवानिवृत्त झाले असतील तर त्या कर्मचाऱ्यांना किंवा त्या कर्मचाऱ्यांची दिनांक 1/1/2016 पासून सुधारित वेतन संरचनेत काल्पनिक वेतन निश्चिती करण्यात यावी असे नमूद करण्यात आले। आणि त्यानंतर दिनांक 1/1/2016 ते संबंधित कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीत अनुदेय वेतनवाढी विचारात घेऊन निवृत्ती वेतन सुधारित करण्याचे निर्देश शासन निर्णयात दिलेले आहेत। निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी प्रत्यक्ष लाभ हा दिनांक 1/6/2025 पासून देण्यात यावे। तर यापूर्वीची थकबाकी अनुदेय करण्यात येणार नाही किंवा अनुदेय करण्यात येऊ नये असेही शासन निर्णयात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीसाठी व्हायरल केला आहे। आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस।